अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 40वा दीक्षांत समारंभ दिमागदार व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। प्रमुख अतिथी म्हणून आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के.बी. कथिरिया यांना पदवीकांक्षिकांना मार्गदर्शन करताना कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमूलाग्र बदल घडवून आणण्याची जबाबदारी पदवीधरांवर असल्याचे प्रतिपादन केले। हवामान बदलाच्या संकटाला संधीमध्ये रूपांतरित करून शेतकरी समाज व देशासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या 11 गावांमध्ये उत्पादन वाढ, खर्चात कपात, यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, मूल्य साखळी विकास आणि एकात्मिक शेती प्रणाली अशा 4 कलमी कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले। कृषी विज्ञान केंद्राची समन्वयक म्हणून असलेली भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले। 2936 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, त्यामध्ये 2505 पदवीपूर्व, 383 पदव्युत्तर आणि 48 PhD पदवीधारकांचा समावेश आहे। यापैकी 41 आचार्य, 314 स्नातकोत्तर आणि 1770 पदवीपूर्व विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते। विविध गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली। तसेच उत्कृष्ट शिक्षक, संशोधक व कर्मचारी यांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली। कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी स्वागतपर भाषण व अहवाल सादर केला। समारोप राष्ट्रगीताने झाला। मोठ्या संख्येने मान्यवर विद्यार्थी